मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोरे. सातत्याने मी आपल्या भेटीला रोज येत असतो नवीन विषय घेऊन, आणि मला निश्चित खात्री आहे की मी दिलेले विषय तुम्हाला आवडत असतील. तुमच्या डोक्याला काहीतरी खाद्य मी पुरवत असतो आणि अगदी नवीन दिशा तुमच्या विचारांना द्यायचा मी प्रयत्न करतो. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर निश्चितपणे त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पुश करा, माझे व्हिडिओ लोकांना पाठवा, फॉरवर्ड करा. त्याच्यामुळे काय होईल तर अनेक लोकांपर्यंत हा विषय जाईल. तर एक विनंती तुम्हाला हात जोडून मी ती करतो आहे. तर आजचा विषय मी एक तुम्हाला सांगतो, अगदी आगळा वेगळा विषय. तुम्ही मला फक्त एक दाखवून द्या, पृथ्वी तलावरचा कुठलाही प्राणी की जो स्वतःच्या आईचं सोडून दुसऱ्याच्या आईचं दूध पितो. काय सुचत नाही ना? अहो कुणीच पित नाही. ज्याच्या आईचं दूध त्याच्या बाळासाठी बनवलेलं आहे. म्हणजे गाईचं दूध असेल तिच्या बाळासाठी, म्हशीचं दूध आहे तिच्या बाळासाठी, शेणीचं दूध आहे तिच्या, उंटिणीचं दूध उंटिणीच्या, गाढविणीचं दूध गाढविणीसाठी. ही हे आहे. कुत्रीचं दूध तिच्या पिलासाठी, डुकराचं दूध तिच्या पिलासाठी. तर सांगायचा मुद्दा असा आहे, परंतु एक मनुष्य प्राणी असा आहे की जो स्वतःच्या आईचं तर पितो, मात्र त्याच्यानंतर वर्षभर आयुष्यभर तो गाईचं पितो, म्हशीचं पितो, काही भागांमध्ये उंटिणीचं पितात, कुठे गाढविणीचं पितात, कशाचं काय पितात. मग याने होतं काय? तुम्ही मला एकच साधं सरळ सांगा, तुमच्या शरीरामध्ये दुधासाठी वेगळी पिशवी आहे का? लिक्विडसाठी किंवा जे तुम्ही तरल पदार्थ पिता त्यासाठी वेगळी पिशवी आहे की ते सगळं एकाच पोटामध्ये जातं? एकाच पोटात जातं ना. मग अहो तुम्ही जे दूध पिता त्या दुधामध्ये मिठाचा जर खडा पडला तर काय होईल? ते दूध नासतं ना. मग तुमच्या पोटामध्ये अन्न आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये दूध टाकलं तर काय होईल? दूध फाटेल. आणि फाटलेलं दूध काय काय करतं तुम्हाला माहिती आहे? चहा पिला, त्या चहा दूध आहे, तो चहा फाटेल. आणि लोकांच्या ज्या किडन्या खराब होत आहेत, लोकांना जे ब्लड प्रेशर होतं आहे, लोकांना जो डायबिटिक होतं आहे, याच्या मागं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दूध आहे. आणि एवढ्यावर थांबलेलं नाही आहे. तुम्हाला मी अजून एक माहिती देतो. या देशामध्ये 140 कोटी लोक आहेत आणि 140 कोटी लोकांना 500 ml चा जर ॲव्हरेज धरला तर 70 कोटी लिटर दूध लागतं. आमच्या देशाचं दुधाचं प्रोडक्शन फक्त 15 कोटी लिटर आहे. कन्झम्शन 70 कोटी लिटर. अरे मग 55 कोटी लिटरचं दूध शॉर्टेज आहे, येतं कुठून? तुम्ही कधी बातमी ऐकली आहे का की दुधाच्या तुटवड्यामुळे दुधाचे भाव फार वाढले? दिवाळीला, दसऱ्याला सणवार असतात, मिठाया बनतात, अहो कोजागिरी असते, आमच्या मुस्लिम बाई लोकांची ती काय म्हणते ईद असते, खीरखोरमा असतो. कधी ऐकली का बातमी की दुधाचा शॉर्टेजमुळे जनता परेशान, दुधाचे भाव वाढले? नाही ना, कधीच वाढत नाही. कारण काय? जेवढं म्हणाल तेवढं दूध फॅक्टरीत तयार करतात ना. तुम्हाला काय म्हणायचं आहे? दूध फक्त गाई म्हशीत देतात का? हां, फॅक्टरीत बनतं, लोक घरी बनवतात. अगदी साधं सरळ डिटर्जंट वगैरे, ऑइल बिल सगळं टाकून वगैरे ते सगळं तुम्ही पाहायचं असलं तर फक्त नकली दूध एवढं गुगलवर टाका, तुम्हाला दिसेल की दूध कसं बनतं. मग जे दूध नकली आहे हे मान्य आहे, हे दिसतं सरळ सरळ, ते दूधच पुरवत नाही मिठायांना किंवा लोकांना प्यायसाठी. मग पनीरसाठी दूध येतं कुठून? 4 लिटर दुधापासून 1 किलो पनीर बनतं. मग येतं कुठून? पनीरचा कधी शॉर्टेज येत नाही, पनीरचे कधी भाव वाढत नाहीत. हॉटेलमध्ये गेलं तर लोक पनीरची भाजी मार टेस्ट करून खातात. अहो मित्रांनो, हे पनीर नसतं, ते सगळं नकली पनीर आहे, दूध नकली आहे. मग या नकली दुधाची म्हणजे विषाची परीक्षा घ्यायची कशाला आणि गरज काय? जगामध्ये एकही प्राणी जर आपल्या आईचं सोडून दूध पित नाही तर मग मनुष्य प्राण्याला एवढं अट्टहास करायची गरज काय? याला कारण काय झालंय? तर याला साधं आणि सरळ कारण आहे की आपल्या डोक्यामध्ये जे परंपरागत घुसून दिलं, दूध म्हणजे हे ताकद किंवा याच्यामुळे प्रोटीन मिळतं. आणि आपल्याला मोठे मोठे उदाहरणं दिले जातात. मला तुम्ही साधं सरळ दाखवा, एक कृष्ण भगवानाची हे दाखवा. असं म्हणतात ना, कृष्ण भगवानाला दूध प्यारं होतं, पण मला असे एक तर फोटो दाखवा की ज्याच्यामध्ये कृष्ण भगवान ग्लासने दूध पित आहेत. अहो ते दूध पित आहेत सरळ गाईच्या स्तनामधून. कारण दुधाला गरम केलं की ते जे ॲसिडिक अल्कलिक असतं ते ॲसिडिक बनून जातं आणि लोकांना मग ॲसिडिटी होते. पण तुम्ही पिऊ शकता का अशा पद्धतीने दूध? आणि प्यायची गरज काय आहे? नको तो उगा तो अट्टास करता कशाला? आवश्यकता नाही आहे. दुधाच्या ऐवजी तुम्हाला जर तेच घटक पाहिजे असतील तर साधं तिळाची एक लाडू किंवा तिळाची एक वडी खा रोज, तेवढेच व्हिटॅमिन्स मिळतात. शोधून पहा, तुम्हाला सगळं कळेल गुगलवर किंवा ह्याच्यावर. त्याच्यामुळे
जे काही दुधाचं भारतामध्ये चलन आहे हे कुणी वाढवलं? चहाचं, विशेषतः दुधाच्या चहाचं. तर हे इंग्रजांनी वाढवलं. तुम्हाला माहिती आहे का, लंडनमध्ये कुणीही दुधाचा चहा पित नाही. ते ब्लॅक टी पितील, लेमन टी पितील, कोरा चहा पितील, आपण तसं इकडे म्हणतो तसं. मात्र आम्हीच हा दुधाचा चहा, कारण इंग्रजांनी सवय लावली. चहा, त्याच्यात दूध टाकायचं, त्याच्यात साखर टाकायची ज्याच्यामध्ये फॉस्फरस आहे तो, आणि त्याचा दुष्परिणाम काय होतोय तर आपल्याला माहिती आहे. सर्व लोकांना वेगवेगळे आजार होत आहेत, पोटाचे आजार होत आहेत, किडन्या खराब होत आहेत. त्याच्यामुळे या मूर्खपणातून जरा बाहेर या. बिना दुधाचा चहा प्यायला लागा. तुम्ही 2 चहा पित असाल तर माझं म्हणणं 20दा प्या, आणि थोडा प्या, आणि हर्बल टी प्या, बिना दुधाचा चहा प्या. वेगवेगळे चहा मिळतात आजकाल तर, आणि खूप सोपे झाले. ते डीप सगळ्या ह्या मिळतात. चीनमध्ये जा, जपानमध्ये जा, तुम्हाला दिसतील तितके लोक सालपातळ. कारण काय, दिवसभर ते गरम पाणी म्हणजे ते चहाचं पित असतात, कुठेही जा, पण दूध नाही. त्याच्यामुळे ती माणसं सटपातळ दिसतात. कारण उदरभरण नो हे जाणी जे हे यज्ञकर्म, पोट सातत्याने गरम ठेवलं, गरम पाणी पिले. तुम्ही केरळमध्ये जा, तुम्हाला साधं हॉटेलमध्ये गरम पाणीच प्यायला देते. तर असे राज्य आहेत, असं लोकांची हे आहे. आणि त्या तिथले लोकांची परिस्थिती बघा, तुम्हाला सगळी लोक सडपाटत दिसतील, आजारी कमी पडलेली दिसतील, निरोगी दिसतील. त्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करण्याची आज गरज आहे. म्हणून मी तुम्हाला हा एक नवीन विषय सांगितला. निश्चितपणे मला खात्री आहे आवडेल तुम्हाला. आवडला तर सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.